भारत अभियान, स्वच्छ भारत अभियानाची मी ब्रँड ॲम्बॅसिडर आहे। पंतप्रधान साहेबांनी आता भारत हा स्वच्छ व्हावा यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आणि याचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे की जिथे कचरा असतो, जिथे घाण असते, जिथे तुंबलेला असतं, अनेक कचरा पडलेला असतो, तिथे माशा होतात, डास होतं, रोगराई होते, वातावरण दूषित होतं। आपण चांगल्या सवयी पाळल्या नाहीत तर जेवताना खाताना आपल्या हाताने जे काही आपण खातो ते हात स्वच्छ न धुता गेले तर सगळी रोगराई आपल्या पोटामध्ये जातात, पोटाचे आजार होतात, श्वासाचे आजार होतात, त्वचेचे आजार होतात। आणि आता आपण पाहतोय की डास माशा किती सगळीकडे जास्त झालेले आहेत। स्वाईन फ्लू, डेंग्यू नाही ते आजार आजूबाजूला पसरलेले दिसत आहेत। तर ते आजार होऊ नये म्हणूनच आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे। प्रत्येक घरामध्ये शौचालय असलं पाहिजे, शाळेमध्ये असलं पाहिजे, अंगणवाडीमध्ये असलं पाहिजे, आपले सगळे रस्ते स्वच्छ असले पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्थित आपल्याला त्याचं नियोजन करता आलं पाहिजे। आणि शिवाय आपल्या घरातला जो कचरा आहे तो ओला कचरा असतो, सुका कचरा असतो, तो वेगवेगळा ठेवून त्याचं सुद्धा व्यवस्थापन व्यवस्थित करता आलं पाहिजे। म्हणजे आपल्याला वैयक्तिक स्वच्छता पाळायची आहे, सार्वजनिक स्वच्छता पाळायची आहे। एक गाव पातळीवर आपल्याला हागणदारी मुक्त असं आपलं गाव करायचं आहे। आपल्याला निर्मल ग्राम पुरस्कार मिळण्यासाठी जे काही निकष आहेत ते सगळे आपल्याला मनापासून पार पाडायचे आहेत। आणि असं सगळं जर आपण केलं तर आपलं गाव परिसर स्वच्छ राहणार आहे, सुंदर राहणार आहे, निरोगी राहणार आहे। आपण सगळेजण निरोगी राहणार आहोत, कुठली रोगराई आपल्यापर्यंत पसरणार नाही। तर याची दक्षता घेणं सुद्धा आपल्याला खूप 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 आवश्यक आहे। म्हणून आपण सगळेजण सुद्धा स्वच्छ भारत अभियानामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत ना? हां, तर छान गोष्ट आहे, अत्यंत सुंदर गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने आपण पावलं टाकत आहोत। आता मी इथे शाळेला भेट दिली, गावाला भेट दिली, तिथे मला माहिती मिळाली की 80% शौचालय बांधण्याचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। अंगणवाडीमध्ये आपण पाहिले चांगली व्यवस्था झाली, शाळेमध्ये चांगली व्यवस्था झालेली आहे। प्रत्येक जण आपापल्या परीने काळजी घेत आहे। म्हणजे आता नाही पण थोड्या नजीकच्या काळामध्ये आपल्याला सुद्धा हागणदारी मुक्त गाव म्हणून बक्षीस मिळणार आहे, निर्मल ग्राम म्हणून बक्षीस मिळणार आहे आणि त्यामुळे आपलं गाव निरोगी आणि आनंदी राहणार आहे। आणि याच्यासाठी आपण सगळेजण स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी झालेलो आहोत। बंद डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आणा आणि माझ्या पाठीमागे स्वच्छ भारतची शपथ आपण घेत आहोत। भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझा भारत देश स्वच्छ व आरोग्य संपन्न असावा, असे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे। हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आम्ही वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे पालन करण्याविषयीची शपथ घेत आहोत। आपले घर अंगण परिसर, गाव तालुका जिल्हा, राज्य देश परदेश, स्वच्छ स्वस्थ सुंदर राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत। हात खाली घ्यायचा आहे, परत भारत मातेचा जय जयकार हात उंच करून करायचे। भारत माता की जय, वंदे मातरम।